जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान एका विशेष सोहळ्यात पैलवान काळूराम लांडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे। पैलवान काळूराम लांडगे यांना पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र इंद्रा सहिराम डुडी यांच्या शुभ हस्ते विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार गृह शाखा तथा जनमाहिती अधिकारी गृह शाखेच्या अधिकारी श्रीमती अपर्णा देशपांडे आणि वरिष्ठ लिपिक अनिल पाटील उपस्थित होते। पैलवान काळूराम लांडगे हे 38 वर्षे पीएमएल सेवेत कार्यरत होते। सुरुवातीला वाहक आणि नंतर कंट्रोलर कम चेकर म्हणून भोसरी बस स्थानकात काम करताना बसमध्ये प्रवाशांना रांगेत सोडणे, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पुढील दरवाजातून प्रवेश देणे, पाकिटमार आणि बस स्थानकामध्ये मुलींच्या शाळेच्या वेळी रोड रोमिओ यांच्यावर त्यांची फार मोठी करडी नजर होती। त्यामुळे तेथे त्यांचा खूप मोठा दरारा होता। अर्थात ते शिस्तीचे भोक्ते आहेत। सर्व वाहक, चालक, कंट्रोलर, चेकर तसेच पीएमएल मधील सर्व अधिकारी, सर्व युनियन कर्मचारी त्यांच्याशी त्यांचा सुसंवाद असे। कोरोना काळातही त्यांनी अचूक सेवा दिली। या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सन 2019चा गुणवंत कामगार पुरस्कार कामगार मंत्री श्री हसनजी मुश्रीफ आणि कामगार राज्यमंत्री श्री बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। जीवनाचा खरा अर्थ संपत्ती जमवण्यात नसून माणुसकी, प्रेम आणि सत्कर्म करण्यात आहे। पैसा, घर, गाडी, जडजवाहीर हे सर्व इथेच राहून जातात, मात्र आपल्या वागण्याने जिंकलेली माणसं, दिलेला आधार, केलेले सत्कर्म आणि जपलेली नाती कायम स्मरणात राहतात। म्हणून आयुष्यभर केवळ धनसंपत्तीच्या मागे न धावता चांगल्या कर्माची शिदोरी जमवा, कारण शेवटच्या प्रवासात सोबत येतात ती आपल्या कृतीची पुण्याई आणि लोकांच्या मनात जपलेल्या आठवणी। हेच खरे आयुष्याचे सर्वात मोठे यश आणि अमूल्य धन आहे, असे त्यांचे विचार आहेत। काळूराम लांडगे यांना आतापर्यंत 100 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त आहेत। तसेच पैलवान काळूराम लांडगे यांना महाराष्ट्र राज्याच्या गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण आणि त्यांची सर्व टीम तसेच गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी देखील त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, पुणे।